बरेचदा पेशंट्स आम्हाला विचारतात की ॲन्युअल हेल्थ चेकअप तर आम्ही करतोच आहे, पण त्याशिवाय त्या व्यतिरिक्त असे काही क्रायटेरिया आहेत का की ज्यावरून आम्हाला समजू शकेल की आम्ही किती हेल्दी आहोत. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक 5 क्वेश्चन्स क्रायटेरिया. तर हे असे 5 अगदी बेसिक क्वेश्चन्स आहेत की ज्यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकेल की आपण किती हेल्दी आहोत किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला इम्प्रूव्ह करायला हव्यात आहे, कुठले लाईफस्टाईल चेंजेस आपल्याला करायला हवेत. चला तर मग बघूयात हे कुठले 5 प्रश्न आहेत. तर सर्वात पहिला प्रश्न आहे की दिवसभरात तुम्हाला कडकडून भूक लागते का? साधारणपणे आपण सकाळी ब्रेकफास्ट करतो, मग दुपारचं जेवण आणि मग रात्रीचं जेवण. पण बरेचदा असं दिसून येतं की एक रुटीनचा भाग अशा पद्धतीने लोक हे सगळं खात असतात, या वेळेला खात असतात. तर असं न करता जेव्हा आपल्याला कडकडून भूक लागते त्यावेळी जर आपण खाल्लं तर त्याचं अन्नपचन किंवा त्या अन्नाचं शोषण हे चांगल्या पद्धतीने होतं. बरेचदा अशी कडकडून भूक लागताना दिसत नाही, त्यामुळे या गोष्टीकडे आपलं लक्ष जाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे किमान दिवसातून एकदा तरी कडकडून भूक लागणं हे चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे. आणि अजिबात भूक लागलेली नाही असं असताना सुद्धा जर तुम्ही पुन्हा जेवण केलं किंवा पुन्हा काही खाल्लं तर त्याचं पचन नीट होणार नाही आहे आणि त्या अन्नाचा काहीही उपयोग होणार नाही आहे. त्याच्यामुळे अन्नपचन नीट होणं, कडकडून भूक लागणं हे चांगल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरा प्रश्न आहे की तुमची स्किन ही क्लिअर आहे का? की स्किनवरती ॲक्ने, पिंपल्स किंवा रॅशेस असं काही आहे का? ॲक्च्युली आपल्या शरीराच्या आतमध्ये जे काही चाललेलं आहे त्याचा आरसा म्हणजे आपली त्वचा असते. त्यामुळे आपली त्वचा जेवढी तजेलदार असेल किंवा त्याच्यावर काही पिंपल्स किंवा ॲक्ने किंवा कुठलीही रॅश नसेल तर त्याचा अर्थच हा आहे की आतमधल्या सगळ्या प्रोसेसेस किंवा प्रत्येक ऑर्गनचं फंक्शन हे व्यवस्थित चालू आहे. त्यामुळे जर कुठलाही स्किन प्रॉब्लेम असेल तर नक्कीच आपण त्याकडे सिरियसली बघायला हवं आहे. आणि ह्याचा अर्थच हा होतो की शरीराच्या आतमध्ये असे काही टॉक्सिन्स हे साठलेले आहेत जे व्यवस्थित बाहेर पडत नाही आहे आणि त्यामुळे आपल्या स्किनवरती काहीतरी त्याचं रिफ्लेक्शन हे येतं आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला अतिशय छान अनइंटरप्टेड गाढ झोप लागते का? की झोप लागायलाही खूप वेळ लागतो आणि अतिशय छोट्या छोट्या इंटरवल्समध्ये तुमची झोप होती आहे. जर असं असेल तर त्याचा अर्थच आहे की तुमच्या हेल्थला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की तुमचं पोट हे रोजच्या रोज साफ होतं आहे का? बऱ्याच व्यक्तींना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो किंवा इतरही काही त्रास असतो, खाण्यात कमी जास्त झालेलं असतं, डायजेशन नीट झालेलं नसतं. अशावेळी त्यांना काहीतरी लॅक्सेटिव्ह घ्यावं लागतं किंवा कुठलं तरी चूर्ण घ्यावं लागतं. तर हा प्रश्न हाच आहे की काहीही लॅक्सेटिव्ह न घेता, कुठलंही चूर्ण न घेता व्यवस्थितपणे जर तुमचं पोट रोज साफ होत असेल तर त्याचा अर्थच आहे की तुमचा डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट हा अतिशय हेल्दी आहे. आणि जर तसं होत नसेल तर निश्चितच त्याची कारणं शोधून त्यावर योग्य उपचार हा करायला हवा आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, पूर्ण दिवस तुम्हाला एनर्जेटिक वाटतं का? उत्साह वाटतो का? बरेचदा पेशंट्स आम्हाला सांगतात की मॅडम झोप तर नीट झाली नाही आहे, त्यामुळे पूर्ण दिवस हा आलसात गेलेला आहे, अजिबात काम करण्याला इच्छा होत नाही किंवा कुठल्याही कामात रस वाटत नाही. यावरून आपण असा अंदाज करू शकतो की जे काही आपण अन्न खातो आहे त्याचं नीट ॲब्झॉर्प्शन होत नाही आहे, त्यामुळे शरीराला जे पोषक तत्व आवश्यक आहेत ते व्यवस्थितपणे मिळत नाही आहेत आणि त्यामुळे आपल्याला कुठेतरी आळसावल्यासारखं वाटतं आहे. त्यामुळे दिवसभर आपल्याला एनर्जेटिक वाटणं, उत्साह, तरतरीत वाटणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर हे होते 5 प्रश्न की ज्यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकेल की तुम्ही कितपत हेल्दी आहात. आपण जेव्हा ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करतो त्यावेळी आपल्यासमोर गोष्टी क्लिअर होतातच, पण त्या व्यतिरिक्त अगदी डेली बेसिसवरती आपण हे जे 5 प्रश्न आहेत याची उत्तरं स्वतःलाच देऊन आपण ठरवू शकतो की आपण किती हेल्दी आहोत आणि कुठले लाईफस्टाईल चेंजेस आपल्याला करायला हवेत की जेणेकरून आपण हेल्दी राहू शकू. तर मला कमेंट्समध्ये नक्की हे सांगा की या 5 प्रश्नांपैकी किती प्रश्नांना तुमचं पॉझिटिव्ह उत्तर आलं आणि किती प्रश्नांना निगेटिव्ह उत्तर आलं. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू.